नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता चाचणी यामधील कूट प्रश्न याच्यामधला दिशा हा प्रश्न आपल्याला परीक्षेला वारंवार विचारला जातो। मग बघा, दिशांवरचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आधी काय पाहिजे, दिशा माहित असणं खूप गरजेचं आहे। मग दिशांवरचे मार्क्स आपल्याला जर मिळवायचे असतील तर काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे। मग त्या कोणत्या गोष्टी तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, कूट प्रश्न दिशा, चौथीची स्कॉलरशिपची परीक्षा राहू दे किंवा सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा राहू दे किंवा अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षा राहू दे, घटक सेम तेच असतात, बेसिक माहिती सेमच असते। त्याच्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही हा कन्सेप्ट जर समजून घेतला, हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला तर तुम्हाला याच्यावरचा कोणताही प्रश्न आला। मग बघा, याच्यासाठी आपल्याला या मुख्य दिशा, आता बघा बालवाडीतच आपण शिकलोय की मुख्य दिशा 4 असतात आणि उपदिशा 4 असतात। मग मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, उपदिशा 4 आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य। हे अगदी मुलांचं तोंडपाठ होतं, पण ज्यावेळेस याच्यावर प्रश्न सोडवायचे होते त्यावेळेस बऱ्याच मुलांचे प्रश्न चुकतात। मग ते प्रश्न का चुकतात तर बघा, दिशांचे स्थान माहीत असणं खूप गरजेचं आहे। आता बघा, बऱ्याच वेळा मुलांना आपण हे असं या पद्धतीने काढून देतो, पण तरी पण मुलं म्हणतात बापरे, ह्या दिशा तर लक्षात राहतात, पण तरी पण ह्या उपदिशा लक्षात ठेवायला त्यांना काय होतं, थोडंसं अवघड जातं आणि त्याच्यावरचे प्रश्न चुकतात। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की जेणेकरून याच्यावरचा एकही प्रश्न चुकणार नाही। आता बघा, काही गोष्टी इथे नियम पाळायचे अभ्यास करताना। आता बघा, आपण काय म्हणतो की सूर्य उगवतो ती दिशा पूर्व असते आणि सूर्य मावळतो ती दिशा पश्चिम असते। हे झालं ह्याच्यामध्ये म्हणजे बाहेर, है की नाही। पण अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण आपल्या कागदाचा विचार करायचा आहे। अभ्यास करताना आपल्या उजव्या हाताला नेहमी पूर्व दिशा घ्यायची। बघा, आता मी इथे फळ्यावर लिहिते तर माझा उजवा तिकडे, मग माझी पूर्व दिशा कोणती, इथे असणार आहे। मग ही पूर्वच्या बरोबर समोर पश्चिम, म्हणजे पूर्वेच्या विरुद्ध दिशा कोणती आहे, पश्चिम। आणि बघा, खाली दक्षिण आणि वर उत्तर, ह्या झाल्या मुख्य दिशा। आता बघा, ह्या उपदिशा लक्षात ठेवण्यासाठी मी 2 ट्रिक्स सांगेन। बघा, एक तर गुणिले चिन्ह, ठीक आहे, मी या पद्धतीने सांगते। बघा, मी असं लक्षात ठेवते, आग्नेय हा माझा कोपरा, आग्नेय वायव्य म्हणजे आग्नेय वायव्य, नैऋत्य ईशान्य। मग असंच करतो, आग्नेय वायव्य, खालून वर आग्नेय वायव्य, नैऋत्य ईशान्य। मग हे आवा कानाकाण्याचे एकत्र आणि हे नै ईशान्य। जर याही पद्धतीने तुमच्या उपदिशा लक्षात राहत नसतील तर एक अगदी सोपी पद्धत बघा, आईने वासराला नैवेद्य दिला। आईने वासराला नैवेद्य दिला। हे फक्त वाक्य लक्षात ठेवायचंय, आईने वासराला नैवेद्य दिला। याच्यावर तुमच्या काय जातील, उपदिशा नक्की लक्षात राहतील। आता बघा, हे झालं हे। आता दिशांमध्ये प्रश्न विचारला जातो की उजवीकडे वळा, डावीकडे वळा। मग ते कसं वळायचं तर बघा, आता मला इथे उत्तरेला माझं तोंड आहे आणि मला काय करायचं, उजवीकडे काटकोनात वळायचंय। तर आपण घड्याळाच्या उजवीकडे सांगितलंय, मग काय करायचं, घड्याळाच्या दिशेने, उजवी बाजू म्हटलं, उजवीकडे म्हटलं तर काय करायचंय, घड्याळाच्या दिशेने। घड्याळाचा काटा कसा फिरतो, असा फिरतो। मग त्याला आपण काय म्हणतो, घटिवत म्हणतो। उजवीकडे म्हणजे काय, घटिवत, या पद्धतीनं। आणि काय सांगितलं, डावीकडे, तर आपल्या डाव्या बाजूला वळायचंय, म्हणजेच काय, घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरायचं आहे, म्हणजेच त्याला प्रतिघटिवत म्हणतात। आता तुम्हाला उजवी बाजू आणि डावी बाजू माहितीये, पण घटिवत आणि प्रतिघटिवत हे शब्द जर उदाहरणांमध्ये आले तर बऱ्याच वेळा मुलांचं गोंधळ उडतो। मग लक्षात ठेवायचं आहे, उजवी बाजू म्हणजे घड्याळाच्या दिशेने त्याला घटिवत म्हणतात आणि डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने त्याला प्रतिघटिवत असे म्हणतात। आता हा झाला एक पॉइंट। आता बघा, प्रश्न दिशांवर असा विचारला जातो, शीर्षासन केल्यावर कोणत्या बाजूला तोंड होतं किंवा उजव्या हाताची दिशा कोणती आहे असा प्रश्न विचारला जातो। मग लक्षात ठेवा, ज्यावेळेस शीर्षासन आपण करतो त्यावेळेस फक्त आपल्या तोंडाची दिशा काय होते, विरुद्ध दिशेला येतं। बघा, मग शीर्षासन करतो त्यावेळेस फक्त आपल्या चेहऱ्याची म्हणजे तोंडाची दिशा बदलते, कारण आपण शीर्षासन असं करतो, शीर्षासन करताना असं आपण उभं असतो आणि शीर्षासन केल्यावर आपलं तोंड कुठे होते, विरुद्ध दिशेला होतं। मग शीर्षासन करताना जर माझं तोंड उत्तरेला आधी
असेल तर शीर्षासन केल्यानंतर माझं तोंड दक्षिणेला जाणार आहे, म्हणजेच काय विरुद्ध दिशेला जाणार आहे. म्हणजेच बघा मी आता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे इकडे, बरोबर आहे, आणि मी शीर्षासन केले तर माझं तोंडाची दिशा कोणती होईल, चेहऱ्याची दिशा कोणती होईल, पश्चिमेला येईल. पण लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा पॉइंट, शीर्षासन केल्यावर हाताची दिशा बदलत नाही, हाताची दिशा तीच राहते. जर माझं बघा मी पूर्वेकडे तोंड करून उभी आहे आणि मी जर शीर्षासन केलंय तर माझा उजवा हात दक्षिणेला आहे, तर माझा उजवा हात शीर्षासन केल्यानंतर सुद्धा दक्षिणेलाच राहील. आणि माझा डावा हात उत्तरेला आहे, तर शीर्षासन करायच्या अगोदर पण माझा हात डावीकडेच उत्तरेलाच आहे आणि शीर्षासन केल्यानंतर सुद्धा माझा डावा हात उत्तर दिशेलाच असणार आहे. म्हणजे शीर्षासन स्थितीमध्ये हाताची दिशा बदलत नाही, फक्त तोंडाची दिशा बदलते. बघा याचा आपण स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना दिशावरचा कन्सेप्ट समजला असेल आणि आता तुम्हाला काही शंका नसतील. नेहमी हे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.